ची बातमी आहे मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातच मराठा समाज हा शैक्षणिक सामाजिक मागास असल्याचं 40% लोकांचं मत आहे, तर मागास नसल्याचं 41% लोकांनी अभिप्राय दिलेला आहे। मराठा आरक्षण देण्याची शिफारस आता मागासवर्ग आयोगाने केलेली आहे। मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण करण्यात आलं होतं, यामध्ये हे समोर आलेलं आहे। 41% लोकांचा अभिप्राय हा मराठा समाज मागास वर्ग नसल्याचा आहे, तर 40% लोकांचं मत आहे की मराठा समाज मागास आहे। त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी शिफारस ही राज्य मागासवर्ग आयोगाकडून करण्यात आली आहे। मराठा समाज शैक्षणिक सामाजिक मागास असल्याचं 40% लोकांचं मत आहे, तर मागास नसल्याचं 41% लोकांचा अभिप्राय आहे। त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी शिफारस मागासवर्ग आयोगाकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकार काय निर्णय घेतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यास हरकत नाही असं मागासवर्ग आयोगाकडून सांगण्यात आलेलं आहे, कारण मागास नसल्याचं 41%चं मत आहे, तर मागास असल्याचं 40% लोकांचं म्हणणं आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। रोहन, मराठा समाज हा शैक्षणिक सामाजिक मागास असल्याचं 40% लोकांचं म्हणणं आहे, नसल्याचं 41% लोकांचं म्हणणं आहे। त्यामुळे राज्य मागासवर्ग आयोगाने आता असं म्हटलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण देण्यास काही हरकत नाहीये। आपण काय सांगा? रोहन, आपला आवाज नीट आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। रोहन, आपला नीट आवाज येत नाहीये, कृपया आपलं नेटवर्क तपासून घ्यावं। मराठा समाज शैक्षणिक सामाजिक मागास असल्याचं 40% लोकांचं मत आहे, तर मागास नसल्याचा 41% लोकांनी अभिप्राय दिलेला आहे। त्यामुळे मराठा आरक्षण देण्याची मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेली आहे। मराठा समाजाला आता आरक्षण देण्यास हरकत नाही असं राज्य मागासवर्ग आयोगाने म्हटलेलं आहे। त्यामुळे आता एकूणच सरकार कोणता निर्णय घेईल याकडे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। राज्य मागासवर्ग आयोगाकडून सर्वेक्षण करण्यात आलं होतं। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जे आहेत रोहन कदम ते आपल्याशी लाईव्ह द्वारा जोडले गेलेले आहेत। मागासवर्ग आयोगाचं जे अहवाल आहे तो अहवाल समोर आलेला आहे रोहन, आणि त्यानुसार आता त्यांनी आरक्षण द्यायला काही हरकत नाही असं म्हटलेलं आहे। आपला अभिप्राय? नक्कीच, खरं तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या घराघरामध्ये जाऊन राज्य मागासवर्ग आयोगाच्या टीम कडून जे आहे ते अशा प्रकारचं सर्वेक्षण करण्यात आलेलं होतं, आणि या सगळ्या सर्वेक्षणानंतर 13 जानेवारी पासून 19 जानेवारी पर्यंत काही हरकती व सूचना ज्या आहेत त्या ईमेलच्या माध्यमातून नोंदवण्यासाठी सांगितलेल्या होत्या। mscbc.pune2@gmail.com या मेल आयडी वरती जवळपास 3076 मेल जे ते आयोगाला प्राप्त झालेले आहेत, आणि या मेल मधले जवळपास 40% लोक मराठा समाज हा मागास असं सांगतायत, तर त्यातलेच 9% लोक जे आहेत ते मराठ्यांना आरक्षण मिळावं, परंतु ते ओबीसी मधून न मिळावं, ते स्वतंत्र मिळावं अशा प्रकारची भूमिका या 9% लोकांनी घेतलेली पाहायला मिळते। तर 41% लोक म्हणतायत की मराठा समाज हा आर्थिक दृष्ट्या किंवा सामाजिक दृष्ट्या मागास नाहीये, तर 9% लोकांनी जे आहे ते यावरती तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली आहे, आणि 6% लोकांनी जे आहे ते या सगळ्या सर्वेक्षणाच्या कामावरतीच आक्षेप घेतलेला पाहायला मिळतोय। हा सगळा जो ओपिनियन पोल म्हणून जो आहे तो मागासवर्गीय आयोगाने काल डिक्लेअर केलेला पाहायला मिळाला, आणि त्यानंतर त्यांचं जी आहे ती समाविलोचना होऊन त्यांच्यामध्ये चर्चा होऊन हा अहवाल जो आहे तो काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे देण्यात आलेला पाहायला मिळाला। खरं तर ईमेलद्वारे ह्या सगळ्या सूचना हरकती मागवण्यात आलेल्या होत्या, त्यामुळे नेमक्या कोणाकडून ह्या सूचना हरकती केलेल्या आहेत याचा देखील तपास व्हावा अशी मागणी जी आहे ती विविध संघटनांनी समन्वयकांनी केलेली पाहायला मिळते। त्यामुळे हा हरकती जरी असल्या, सूचना जरी असल्या, तरी जे सुनील शुक्रे आहेत, जे मराठा की जे मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आहेत, त्यांच्याकडून स्पष्टपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जो अहवाल गेलेला आहे त्या अहवालामध्ये
मराठा समाज हा आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागास आहे, त्यांना आरक्षणाची गरज आहे आणि त्यांना आरक्षण देण्यात यावं अशा प्रकारचा रिपोर्ट जो आहे तो गेलेला आहे। त्यामुळे भविष्यामध्ये जेव्हा हा सगळा कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हा सगळा आयोगाचा रिपोर्ट जाईल त्यावेळेसच नेमका हा आयोगाचा रिपोर्ट टिकेल का हे पाहणं महत्वाचं आहे। जर का याला चॅलेंजेस झाले आणि या जर सूचना हरकती जर कोर्टाने लक्षामध्ये घेतल्या तर मात्र मोठा पेच निर्माण होऊ शकतो। त्यामुळे कोर्टामध्ये गेल्यानंतर आयोगाचा हा अहवाल टिकेल का ही सगळ्यात महत्वाची बाब आहे। परंतु मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 20 तारखेला जे विशेष अधिवेशन होत आहे त्या अधिवेशनाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्या अधिवेशनामध्ये ओबीसी मधून आरक्षण देण्याचा ठराव मंजूर होतोय की मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा ठराव मंजूर होतोय हे पाहणं महत्वाचं असणार आहे।